नागपूरमध्ये सध्या काँग्रेसचं नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे। नगरपालिकेच्या या कार्यालयामध्ये काँग्रेस कार्यकर्ते हे घुसण्याचा प्रयत्न करतायत। तर नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती या पालिकेच्या कार्यालयामध्ये घोषणाबाजी करण्यात येते आणि प्रशासक यांच्या या कार्यालयाच्या बाहेर हे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ही देखील करण्यात येते। तर शहरात साचलेल्या कचऱ्याविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आणि आज संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे। तुषार, निश्चितच आपण जर का बघितलं तर नागपूर महानगरपालिकेचे जे कार्यालय त्या कार्यालयाच्या आतमध्ये हे काँग्रेसचे कार्यकर्ते शहर अध्यक्ष आणि इथले आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये शिरलेले आहे। विशेष करून जे पायाभूत सुविधा आहे त्या पायाभूत सुविधांना घेऊन काँग्रेसची वारंवार तक्रार होती। मात्र नागपूर महानगरपालिकेचं प्रशासन त्या संदर्भात कोणताही निर्णय घेत नाही किंवा त्यावर उपाययोजना करत नाही। यामुळे काँग्रेसची ही नाराजी आज आपल्याला पाहायला मिळत आहे की ती उफाळून आलेली आहे। पोर्चमध्ये पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं होतं, आंदोलकांना आतमध्ये जाऊ देणार नाही यासाठी पूर्ण व्यवस्था पोलिसांनी केलेली होती। मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ते बॅरिकेडिंग तोडून थेट जे पालिकाचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्या दालनापर्यंत ते पोहोचलेले आपण बघू शकतो। थेट दृश्यांमध्ये अभिजित चौधरी जे पालिका आयुक्त आहे त्यांच्या मुख्य कॅबिन आहे त्या कॅबिनच्या दाराबाहेर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष करून शहरामध्ये कचऱ्याचा नीट विल्हेवाट लावली जात नाही, सोबतच ड्रेनेज सिस्टीम आहे आणि रस्ते असेल, सगळ्या पायाभूत सुविधांना घेऊन काँग्रेसने आज आंदोलन ठेवलेलं होतं। याआधी देखील निवेदन दिलेले होते, मात्र पालिका प्रशासन त्यावर कोणती निर्णय घेत नव्हता किंवा उपाययोजना करत नव्हती। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या 2 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेवर देखील प्रशासक राज सुरू आहे। त्यामुळे प्रशासकाच्या अंतर्गतच हा सर्व कारभार चालत असतो आणि पालिका आयुक्त हे सगळे जे पालिका प्रशासन चालवत असतं। त्यामुळे काँग्रेसचा जो रोष आहे तो पालिका आयुक्तांवर आपल्याला पाहायला मिळत आहे की कुठेतरी शहरामध्ये पायाभूत सुविधांना घेऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रासाचा सामना करावा लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये पालिका गंभीर नसल्यामुळे काँग्रेसने आंदोलन केलं। आपण बघू शकतो की अभिजित चौधरी यांचं जे दालन आहे त्या दालनाचं जे मुख्य दार आहे, मुख्य दारापाशी हे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांना आता तिथे अडवण्यात आलं। खरं तर ते दार बंद असल्यामुळे ते आतमध्ये शिरू शकले नाही, नाहीतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा पूर्ण प्रयत्न होता की ते दार उघडून थेट आयुक्तांच्या दालनामध्ये शिरायचं। मात्र आता ते दार बंद आहे, पोलीस तिथे आता आलेले आहे, पुढे आंदोलकांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र पोलिसांची देखील हतबलता म्हणा किंवा त्यांना हे संपूर्ण आंदोलन हाताळता आलं नाही। जर का आपण बघितलं तर काही ठिकाणी त्यांनी कुंड्यांची देखील नासधूस केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच आता जेव्हापर्यंत पालिका आयुक्त इथे येणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलक मागे हटणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी इथे घेतलेली आहे। एकंदरीत आपण बघितलं तर या संपूर्ण याच्यामध्ये आपण जर आपण बघितलं तर जर तुम्ही बघितलं तर कुंड्याचे देखील हे तोडफोड केलं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण बघू शकतो की ज्या प्रकारे हे बघा आपण बघत आहे की जर तुम्ही बघितलं तर हे बघा इथे पालिका पुढे ह्या ज्या कुंड्या होत्या याची देखील नासधूस केलेली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते किती आक्रमक आहे आपल्याला यातनं दिसून येत आहे। एकंदरीतच बघितलं तर पूर्णतः हे अध्यक्ष शहर अध्यक्ष आहे विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हे नासधूस केलेलं पण कळतंय। पण पालिकेमध्ये आयुक्त सध्या उपस्थित आहेत का? पालिकेकडून नेमकं काय सांगण्यात येतंय? इथे प्रशासनाकडनं दिली जात आहे। खरं तर पालिका आयुक्त इथं राहणं अपेक्षित होतं, कारण की आधीच काँग्रेसचं आंदोलन हे प्रशासनाला माहीत होतं। मात्र ते इथे उपस्थित नसल्याची माहिती प्रशासनाकडनं दिली जात आहे। मात्र कदाचित पालिका आयुक्तांना देखील बोलावलं जाईल। आता आपण बघू शकतो बाजूचं जे मीटिंग चेंबर आहे ते जबरदस्तीनं उघडण्यात आलेलं आहे। मीटिंग चेंबरमध्ये हे जे कार्यकर्ते आहे हे कार्यकर्ते शिरलेले आहे आणि त्यांचे असं म्हणणं आहे की आता जेव्हापर्यंत पालिका आयुक्त इथे येणार नाही तेव्हापर्यंत ते मागे हटणार नाही। त्यामुळे निश्चित काँग्रेसचं एक मोठं आक्रमक आंदोलन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि मागच्या अनेक दिवसापासून जी खदखद होती ती या आंदोलनाच्या माध्यमातून परत उफाळून आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। विशेष करून ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याला घेऊन या सगळ्या विषयाला घेऊन काँग्रेसचं हे आंदोलन आहे आणि त्या
लाच घेऊन नागरिकांमध्ये एक रोष आहे, तो कुठेतरी काँग्रेस नागरिकाचा रोष कुठेतरी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहे. अगदी आता हे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय तुषार.